जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात एकाच वेळी एकाच कामासाठी 3 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। दौंड येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात एकाच वेळी एकाच कामासाठी 3 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आल्याची घटना समोर आली आहे। कार्यकारी अभियंता बाबुराव कृष्णा पवार, उप अभियंता दत्तात्रय भगवानराव पठारे आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे अशी लाच घेणाऱ्या आरोपींची नावे आहेत। तिघे अभियंता दौंड येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत आहेत। शासकीय ठेकेदाराने याबाबत तक्रार दिली असता पोलीस निरीक्षक रुपेश जाधव यांनी केलेल्या तपासात हे प्रकरण समोर आले आहे। दोषी आढळलेल्या तिघांविरुद्ध बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण? शासकीय ठेकेदार असलेल्या तक्रारदार यांनी या 2 कामाची वर्क ऑर्डर मिळाली आहे। दरम्यान वर्क ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर 3 मार्च 2025 रोजी कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन केलेल्या कामाची पाहणी करून अहवाल देणार असल्याचे सांगितले। दरम्यान पुणे जिल्हा नगर परिषदेकडील SQM कमिटी यांनी केलेल्या प्रत्येक कामासाठी 7,000 रुपयाची 14,000 रुपयाची लाच मागितली। तक्रारदाराच्या बिलाची फाईल तयार करून मंजुरीसाठी ऑनलाईन सादर करण्यासाठी 80,000 रुपयाची लाच मागितली। नंतर दत्तात्रय पठारे यांनी केलेल्या कामाची फाईल वरिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंता बाबुराव पवार यांच्याकडे पाठवण्यासाठी पुन्हा 80,000 रुपयाची लाच मागितली। दरम्यान बाबुराव पवार यांना पुढील कामासाठी भेटले असता त्यांनीही 80,000 रुपयाची मागणी केली। दरम्यान सुरू असलेला प्रकार पाहता तक्रारदाराने 10 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबद्दल तक्रार दाखल केली। तक्रारीच्या अनुषंगाने 11 मार्च रोजी या तिघांकडे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता तिघांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। वेगवेगळ्या कामासाठी लाच म्हणून घेतलेले पैसे म्हणून बाबुराव पवार यांच्या कार्यालयातील एकाच बॅगेत 8,58,400 रुपयाची रोख रक्कम मिळाली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ती जप्त केली आहे। पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली।